ओके. हॅलो फ्रेंड्स. आपण संधीचं लेक्चर सुरू केलं होतं, बरोबर आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण गुणसंधी आणि दीर्घसंधी हे दोन प्रकार पाहिले होते, करेक्ट. तर आता आपण पुढे बघूया. एक क्विक रिव्हिजन घेते मी. काय काय पाहिलं होतं आपण? स्वरांचे प्रकार पाहिले होते, व्यंजन पाहिलं होतं, स्वर व्यंजन काय आहे बघितलं होतं, बरोबर आहे. भाषा, ध्वनी आणि वर्ण काय असतात ते बघितलं होतं आपण. कुठले कुठले असतात वर्ण? वर्ण कोणते आहेत? वर्ण असतात अ, आ, इ, ई. बरोबर आहे. अ, आ, इ, ई, क, ख, ग हे सगळे काय आहेत? वर्ण आहेत, बरोबर आहे. आणि वर्णांचे परत किती प्रकार झाले होते? दोन प्रकार झाले होते, राईट. स्वर आणि व्यंजन. स्वर आणि व्यंजन म्हणजे काय असतात? वर्णमालेमध्ये स्वर आणि व्यंजन प्रेझेंट असतात, बरोबर आहे. स्वर म्हणजे काय? जे दुसऱ्यावरती डिपेंड राहत नाही, दुसऱ्या वर्णावरती डिपेंड राहत नाही, त्याला काय म्हटलं जातं? स्वर म्हटलं जातं. आणि व्यंजन म्हणजे काय? जो दुसऱ्यावरती डिपेंड असतो, बरोबर आहे. दुसऱ्या वर्णावरती डिपेंड असतो, दॅट इज व्यंजन. ओके, आता आपण स्टार्ट करूया. गुणसंधी काय असणार आहे? गुणसंधी माहिती आहे का? आयडिया आहे का काही गुणसंधी बद्दल? गुणसंधी झाली होती वाटतं आपली. बरोबर आहे, झाली होती गुणसंधी. वृद्धी संधी चालू आहे आपली. ठीक आहे. आता वृद्धी संधीमध्ये बघा काय होतं. जेव्हा अ किंवा आ नंतर ए, मोठा ए, ओ आणि औ येतात, तेव्हा वृद्धी संधी होत असते. ठीक आहे. म्हणजे समजा पहिला शब्द एक आहे, ठीक आहे. आता तथा हा शब्द आहे. ओके. तथा हा शब्द आहे आणि एव आहे. ठीक आहे. तथा हा शब्दामध्ये काय येतोय? शेवटी आ येतोय. आणि एव या शब्दामध्ये काय येतंय? ए येते, बरोबर आहे. म्हणजे आ आणि ए जर एकत्र येत असतील तर काय बनतं? ए बनतं. म्हणजे काय शब्द बनणार आहे यापासनं? त, थैव. बरोबर आहे, कळतंय. आणि समजा दुसरं एक उदाहरण घ्या. जल आणि ओघ. ठीक आहे. जल आणि ओघ आहे समजा. तर जल अ येते, बरोबर आहे. आणि ओघ म्हणजे ओ आहे. ठीक आहे. अ आणि ओ, अ आणि ओ मिळून काय होतं? औ होतं. ठीक आहे. म्हणजे काय होणार आहे यापासून? जलौघ तयार होणार. लौघ तयार होणार. आलं लक्षामध्ये? ही काय आहे? वृद्धी संधी आहे. वृद्धी संधीमध्ये काय होणार आहे? अ किंवा आ नंतर जर ए ओ औ येत असेल तर काय होतं? मोठा ए आणि औ तयार होत असतं. ओके. ही आहे वृद्धी संधी. ठीक आहे. त्याची उदाहरण बघूया आपण काही. पहिला बघा, एक 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 एकच्या शेवटी काय येते? एक अ येते अ आणि इथे काय येते शेवटी? एक ए येते, बरोबर आहे आधी. म्हणजे काय होते? अ आणि ए होते. अ आणि ए मिळून काय बनतं? ए बनतं. मग काय तयार झालं? एक एक तयार झालं, बरोबर आहे. इथे बघा, तथा आणि एव, तथा आ येतंय. एव ए, आ आणि ए, आ आणि ए मिळून काय आहे? ए आहे. तथैव, बरोबर आहे. सदैव, मत आणि ऐक्य, मत अ आहे आणि ऐक्य मोठा ए आहे. काय बनणार आहे? यस, मोठा ए बनणार. काय आहे? मत्तेक, बरोबर आहे. परम ऐश्वर्य, लक्षात घ्या. आता हा पण शब्द लक्षात घ्या. हा एकदा विचारला गेलेला आहे पेपरमध्ये. काय आहे बघा? परम ऐश्वर्य, बरोबर आहे. परम ऐश्वर्य, परम ऐश्वर्य ए, करेक्ट. ओ आणि ए, ओ आणि ए मिळून काय होतंय? ए होतंय. म्हणजे काय होतंय? परमेश्वर्य हा शब्द तयार होतोय. ठीक आहे. पहिला जो शब्द आहे त्याचं शेवटचं काय बाहेर निघते बघायचे आणि दुसरा जो शब्द आहे त्याच्या आधी काय बाहेर निघते ते बघायचे. ठीक आहे. तशाच प्रकारे सॉल्व्ह करायचं असतं. परत बघा, महा औषध, महा आ येतंय.
प्लस औ येतंय. बरोबर आहे. आ आणि औ असेल तर काय बनतं? औ बनत असतं. जो दीर्घ असतो ना तेच बनत असतं यामध्ये, हे लक्षात ठेवायचं. शेवटी तोच घ्यायचा. काय होते? महौषध. बरोबर आहे. वन औषधी अ आणि औ म्हणजे काय? औ होणार आहे. वनौषधी जल आणि ओक जलोग. कळतंय? ही काय आहे? वृद्धी संधी आहे. याची सोपी ट्रिक काय असणार आहे? हीच. ओ आणि आ आलं असेल आणि अधिक ए आणि ए आलं असेल तर नेहमी दीर्घ ए ठेवायचा. ओ आणि आ आले सोबत ओ औ आले तर नेहमी काय ठेवायचं? औ ठेवायचं. ओके, ही सोपी ट्रिक आहे याची. अशाच ट्रिकनुसार लक्षात ठेवायचे संधीचे प्रकार. पुढे बघा, पुढची संधी आहे यन संधी. आता यन संधीमध्ये काय आहे बघा, जेव्हा ई मोठा ई उ ऊ रू यांच्या पुढे दुसरा स्वर येतो, दुसरा जर स्वर येत असेल तर तेव्हा ते स्वर बदलत असतात. त्यावेळेस काय होतं? स्वर बदलतो. ठीक आहे. म्हणजे ई आणि ईच्या ठिकाणी काय येत असतं? य येतं. ठीक आहे. आणि उ आणि ऊच्या ठिकाणी काय येतं? व येतं. डायरेक्ट काय होतोय? स्वर बदलतो इथं. ओके. बघा उदाहरणं पण आहेत त्याची इथे काही. बदल कशामध्ये होतोय बघा, य व आणि र. ओके. हम्म. शब्द बघा आता. इति आणि आदी. इति ई बरोबर आहे. इति पहिली ई आहे म्हणजे छोट ई. आदी आ. काय होईल? इत्यादी य लागते. बरोबर आहे. म्हणून इथं असं येणार आहे इत्यादी. ठीक आहे. दुसरं बघा आता. काय आहे? प्रति एक. प्रति प्रति ई एक. एक ई आणि ए येते. बरोबर आहे. ई आणि ए. ई जर येत असेल, आत्ताच सांगितलं मी, एक गोष्ट लक्षात घ्या, इथे मी लिहून दिलेलं नाहीये. केव्हा काय बदलतो बघा. ई येत असेल, समजा छोटा ई आहे आणि मोठा ई आहे, तर या ठिकाणी डायरेक्ट हा स्वर बदलतो आणि काय लागतं? य लागतं. ओके. उ असेल आणि मोठा उ असेल, हा डायरेक्ट स्वर बदलतो आणि काय लागत असतं? व लागत असतं. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि रू असेल तर डायरेक्टली काय लागतं? र लागतं. असे एक्झाम्पल्स दिलेले आहेत तिथं बघा. आत्ता बघितलं आपण प्रति आणि एक य लागलं म्हणजे काय झालंय? प्रत्येक झाले. बरोबर आहे. अति आणि उत्तम. अति आणि उत्तम. अति ई येते. बरोबर आहे. म्हणजे काय होणार आहे? अतिउत्तम होणार आहे. बरोबर आहे. त ला काय लागते? य लागते. नदी आणि आत काय होणार आहे? नदी आणि आत. द ला य लागणार. काय येईल? नद्यात. समजते? जिथे य लागतोय ती काय आहे? यन संधी आहे. य किंवा व लागतोय. ठीक आहे. देवी आणि अर्चना. बघा देवी मोठा ई आहे. मोठा ई तरी असेल तरी काय लागतं? य लागतं. देव्यर्चना. बरोबर आहे. सुआगत. उ ऊ येते. पहिला उकार आहे उ. काय लागणार? व लागणार. उ आणि उ असेल तर काय सांगितलं मी? व लागतं सांगितलं. बरोबर आहे. स ला काय लागेल? व लागेल. आणि हा आ काय बनेल? स्वागत बनेल. बरोबर आहे. अनु आणि अय. अनु अनु उ आहे. अय. ठीक आहे. उ येतंय म्हणजे काय लागतं? व लागतं म्हणजे काय होणार आहे? अन्वय. इथं अ आहे ना, म्हणून अन्वय होणार. गुरु आणि आज्ञा. गुरुवाज्ञा. ठीक आहे. पितृ आणि आदेश. पितृ रू येतं इथे शेवटी. बरोबर आहे. आणि काय लागतं मग? र लागतं. तर काय होते? पित्रादेश होते. बरोबर आहे. मातृ आणि आज्ञा काय होते? मात्राज्ञा. आलं लक्षामध्ये? ही काय झाली आपली? यन संधी झाली. ओके.
तर ही झाली यनसंधी. याची ट्रिक बघा काय आहे, सोपी ट्रिक. ई येत असेल, ई येत असेल, य, उ असेल, उ असेल, व, ओके, आणि रू असेल तर काय, र. ही खूप इम्पॉर्टंट ट्रिक आहे. या मी तुम्हाला चारही संधीमध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, कुठला स्वर येतोय, कुठला व्यंजन येतोय, तर कुठे काय बदल होणार आहे हे सांगितलंय मी तुम्हाला. ओके, तर ही झाली आपली स्वर संधी. ओके, स्वर संधीमध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, आता नेक्स्ट संधी असणार आहे व्यंजन संधी. व्यंजन संधी म्हणजे काय, काय असेल व्यंजन संधी म्हणजे, आता डिटेलमध्ये बघू आपण. जेव्हा व्यंजनाच्या पुढे व्यंजन किंवा स्वर येतो आणि त्या व्यंजनात बदल होतो तेव्हा त्याला व्यंजन संधी असं म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात घ्या. आतापर्यंत आपण स्वर संधी समजून घेतली. स्वर संधीमध्ये दोन स्वर एकत्र आल्यावर होणारा बदल आपण पाहिला, बरोबर आहे. आता आपण संधीचा दुसरा महत्वाचा प्रकार आहे तो शिकणार आहे, तो म्हणजे व्यंजन संधी. ठीक आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये व्यंजन संधीवर अनेक प्रश्न विचारले जातात, त्यामुळे लक्षपूर्वक हा जो लेक्चर आहे तो ऐका. ओके, फक्त व्याख्या पाठ करून चालणार नाहीये. व्यंजन संधी का होते, कशी होते, कोणते बदल होतात हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ठीक आहे, आता व्यंजन संधी म्हणजे काय. सर्वप्रथम व्यंजन म्हणजे काय माहिती आहे ना. व्यंजन म्हणजे काय असतं, जे दुसऱ्यावरती डिपेंड असतं. म्हणजे क असेल, ख असेल, ग असेल, घ, बरोबर आहे. च, छ, ज, झ, ट, ढ, ढ, त, थ, द, प, हे सगळे काय आहेत, आपले व्यंजन्स आहेत, बरोबर. हम्म, तर आता लक्षात घ्या, जेव्हा दोन शब्द किंवा दोन वर्ण एकत्र येतात आणि त्यामध्ये असलेल्या व्यंजनामध्ये बदल होतो तेव्हा त्या संधीला काय म्हटलं जातं, व्यंजन संधी असं म्हटलं जातं. ओके, जेव्हा व्यंजनाच्या पुढे व्यंजन किंवा स्वर येतो त्या व्यंजनात बदल होतो त्याला म्हणतात व्यंजन संधी. ओके, आता व्यंजन संधी का होते लक्षात घ्या, पहिल्यांदा का होते ते. आता भाषेचा मुख्य उद्देश बरोबर आहे काय असतं, सोप्पा आणि सहज उच्चार करता यायला हवं. त्यामुळे काय होतं की वेगवेगळे शब्द उच्चारताना काय होते, अडचण होते, म्हणून एकत्रपणे आपण त्याला जोडून काय करू शकतो, उच्चार करू शकतो. एक्झाम्पल मध्ये बघा, आता सतजन आहे. ठीक आहे, सतजन. ठीक आहे, आता हे उच्चार करायला किती अवघड जाणार आहे. सतजन वेगळे उच्चार केल्यानंतर उच्चार थोडा कठीण वाटतो, पण जेव्हा आपण सज्जन म्हणतो तेव्हा काय वाटतं, किती सोपा उच्चार वाटतो. म्हणजे तच काय होतंय, तच ज, ज मध्ये बदल होतोय, बरोबर आहे. तचा बदल कशामध्ये होतोय, ज मध्ये होतोय. हाच जो बदल आहे याला काय म्हटलं जातं, व्यंजन संधी असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता व्यंजन संधीमध्ये खूप प्रकार आहे. ठीक आहे, व्यंजनाचा दुसऱ्या व्यंजनात बदल होतो किंवा व्यंजनाचं द्वित्व होतं, दुप्पट होतं. ठीक आहे, किंवा उच्चारानुसार व्यंजनाचे रूपांतर होते किंवा दोन व्यंजनांमध्ये एक नवीन रूप तयार होतं. हे सगळं होत असतं. ठीक आहे, त्याआधी आपण हे सगळे एक्झाम्पल्स बघूया व्यंजन संधीचे. येस, पहिला बघितला आपण सज्जन. दुसरा बघा उत आणि चार. तचं कशामध्ये रूपांतर होतंय, इथं च मध्ये होतंय. म्हणजे काय होतंय, उच्चार होतोय, बरोबर आहे. बदल काय होतोय ते लक्षात घ्या. उत आणि छेद, उच्छेद होतोय. तच रूपांतर कशात होतंय, छ मध्ये होतंय. म्हणून काय होतंय, हे छ, बरोबर आहे. जगत आणि नाथ, जगत आणि नाथ, तच आणि नच काय मिळणार आहे, जगन्नाथ मिळणार आहे. ठीक आहे, तत आणि क्षण काय होणार आहे, तत्क्षण होणार आहे. दिक आणि अंबर, क च रूपांतर कशामध्ये होणार आहे, ग मध्ये होणार आहे, दिगंबर. वाक आणि ईश, क च रूपांतर कशामध्ये होणार आहे, ग मध्ये होणार आहे. षट आणि आनन काय होते, षडानन, ट च कशात रूपांतर होते, ड मध्ये होते. सद आणि गुण, सद्गुण, द च कशामध्ये होते, ग, द आणि ग एकत्र येते, अधिक म्हणजे एकत्र येते, असं म्हणजे रूपांतर होते. चित आणि आनंद, चिदानंद, त च रूपांतर कशात होते, द मध्ये होते. ठीक आहे, इथे काय होतोय, जो व्यंजन आहे तो काय होतोय, बदलतोय, बरोबर आहे. तर हा बदल कसा होतो तो आता आपण डिटेलमध्ये बघूया.
आणि अगदी सोपी भाषेत सांगायचं असेल तर कसे सांगणार? व्यंजन संधीमध्ये बहुतेक वेळा शब्द उच्चारताना सोपा व्हावा म्हणून व्यंजन काय होत असतो? बदलत असतो. ठीक आहे. सतजन म्हणजे म्हणणे कठीण आहे म्हणून काय म्हणतो आपण? सज्जन म्हणतो. सज्जन माणसाचा सज्जन म्हणजे काय असतं? चांगला माणूस, बरोबर आहे. सद्गुणी माणूस, प्रामाणिक माणूस असं म्हणू शकतो आपण सज्जन सज्जन व्यक्तीला. ठीक आहे. कळाली असेल ही व्यंजन संधी काय आहे ते. ओके. व्यंजन संधीचे अजून काही उदाहरण पाहूया आपण. यापेक्षा काही अजून वेगळे उदाहरण काय असू शकतात? अजून वेगळे उदाहरण सद्गुण बघितलं आपण, बरोबर आहे. अजून काय असणार? ठीक आहे, आता एक अजून एक सांगते मी. भावना. सतभावना काय असणार आहे? सतभावना त चं रूपांतर कशामध्ये होणार आहे? त चं रूपांतर कशात होणार आहे? द मध्ये होणार आहे. आणि कुठला शब्द तयार होईल? सद्भावना तयार होतो. ठीक आहे. सद्भावना हा शब्द तयार होतो इथे. सद्भावना म्हणजे काय असतं? चांगली भावना, बरोबर आहे. तसेच सद्बुद्धी असू शकतं, जगद्गुरु. ठीक आहे. तत आणि रूप, तद्रूप असं पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे. हे सगळे कशाचे प्रकार झाले? व्यंजन संधीचे प्रकार झाले. ओके. आता पुढे बघू आपण. विसर्ग संधी. ठीक आहे. तर विसर्ग संधी म्हणजे काय असणार आहे? आज पूर्ण संधी कव्हर करून टाकूया आपण. हम्म. विसर्ग संधी म्हणजे काय? जेव्हा विसर्गाच्या पुढे स्वर किंवा व्यंजन येतो आणि विसर्गात बदल होतो त्याला विसर्ग संधी म्हणतात. स्वरात बदल होतोय तर स्वर संधी, विसर्गात बदल होतोय तर कुठली संधी? विसर्ग संधी, बरोबर आहे. आता विसर्ग म्हणजे काय लक्षात आहे ना? विसर्ग म्हणजे काय असतो? विसर्ग म्हणजे काय असं समजा, असे दोन डॉट येत असतील. ठीक आहे. एखादा शब्द सांगते मी तुम्हाला. आता हा शब्द आहे दुःख. यामध्ये हा जो चिन्ह आहे ना, दोन डॉट, त्याला काय म्हटलं जातं? विसर्ग असं म्हटलं जातं. ठीक आहे. निशब्द असू द्या किंवा निस्वार्थ असू द्या, अंतकरण, मनशांती या सगळ्यांमध्ये असे विसर्ग येतात, त्याला विसर्ग असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि विसर्गाचा उच्चार कसा करायचा असतो? विसर्गाचा उच्चार करताना तोंडातून असा हलका श्वास काय होतो? बाहेर पडतो. दुःख असं म्हणतो, बरोबर आहे. दुःख बाहेर पडतोय श्वास, हलका श्वास काय होतोय? बाहेर पडतोय. ठीक आहे. आता विसर्ग संधी म्हणजे काय ती डिटेलमध्ये बघूया. ओके. जेव्हा दोन शब्द एकत्र आल्यावर पहिल्या शब्दाच्या शेवटी जर विसर्ग असेल, ठीक आहे, पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्ग असेल आणि दुसरा शब्द सुरू होताना त्या विसर्गामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हटलं जातं? विसर्ग संधी असं म्हटलं जात असतं. ओके. म्हणजे समजा विसर्गाच्या पुढील वर्णामुळे जर बदलतो, वर्णामुळे काय होतो? तो चेंज होतो आणि लोप पावतो किंवा दुसऱ्या वर्णात रूपांतर होतो तेव्हा विसर्ग संधी होते. ठीक आहे. आता हे उदाहरण समजून घेऊया की कसे झालेले आहेत. पहिलं आहे कुठलं उदाहरण? मन कामना. ठीक आहे. मनः कामना. इथे विसर्ग येतोय, विसर्गामध्ये बदल होतोय आणि काय तयार होतंय? मनोकामना तयार होते. यशः आहे, यश, बरोबर आहे. हा बदल होतोय आणि यशोदा तयार होते. तेज आणि मय, तेजः आहे, तेजोमय होणार. तपवन काय होणार? तपोवन होणार, बरोबर आहे. रजः गुण, रजो येणार, बरोबर आहे. रजो गुण येणार. तमः गुण, तमो येणार. निस्वार्थ, निस्वार्थ ऑलरेडी कसा आहे? असं दिलेलं आहे, मग कसं होऊ शकतं याचं? डायरेक्टली निस्वार्थ होणार. ठीक आहे. निश्वास, निश्वास होणार. दुःख, दुःख होणार. ठीक आहे. अधः पतन, अधपतन होणार. अंतःकरण, अंतकरण. बहिष्कार,
बहिष्कार काय होतोय, श येतोय इथे, बहिष्कार होतोय. आलं लक्षामध्ये? हे काय झालं, विसर्ग झालं. ज्या शब्दात विसर्ग आहे आणि पुढे दुसरा शब्द जोडला जातो तिथे विसर्ग संधी असण्याची शक्यता असते. मनोकामना विसर्गाचा बदल होऊन काय होतोय, ओ होतोय, म्हणून मनोकामना हा शब्द तयार होत आहे. ठीक आहे. आता कधी कधी काय होतं, विसर्ग संधीमध्ये काही मुख्य बदल असतात. ठीक आहे. जसं की आता विसर्ग सोबत श आलं असेल, आता सांगितलं होतं मी, नी शब्द तिथं काहीच तयार झालं नव्हतं, बरोबर आहे. नी शब्द काय होतं, कधी कधी विसर्गानंतर जर डायरेक्टली श आले समजा, तर त्यावेळेस काय करायचं, जशास तसं लिहायचं, म्हणजे नि शब्द. ठीक आहे. असं होतं. कधी कधी विसर्गानंतर स पण येतं, त्यावेळेस काय करावं लागतं, डायरेक्टली विसर्गानंतर स आलं तर डायरेक्टली काय करायचं, जोडून घ्यायचं. म्हणजे समजा एक एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. समजा असं काय एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, हा, विसर्गानंतर त येत असेल, स च पण घेऊया आणि त च पण घेऊया. ठीक आहे. स च समजा मी अधिक स्वार्थ. ओके. आता यामध्ये बघा, विसर्गानंतर काय येतंय, स येतंय, यावेळेस काय करायचं, डायरेक्टली जोडून घ्यायचं असं, निस्वार्थ. बरोबर आहे. कधी कधी काय होतं, विसर्गानंतर त येतं. ओके. तच एक्झाम्पल काय घेऊ शकतो आपण, समजा मन ताप. त्यावेळेस काय करायचं, जर विसर्गानंतर त येत असेल तर त्या विसर्गाचं रूपांतर स मध्ये होतं. ओके. आणि कुठला शब्द तयार होणार आहे, मनस्ताप हा शब्द तयार होणार आहे. हे खूप महत्वाचे बदल आहेत. ठीक आहे. मुख्य बदल आहेत हे, त्यामुळे हे बदल लक्षात ठेवायचे, की विसर्गानंतर स येतय, श येतय, त येतय, तर कुठल्या व्यंजनामध्ये बदल करावा लागतो, कुठल्या स्वरामध्ये बदल करावा लागतो, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके. ही झाली आपली कुठली संधी, विसर्ग संधी. ठीक आहे. आता लक्षात आले स्वर संधी विसर्ग संधी मध्ये काय फरक आहे, एकदा बघूया. दोन संधी म्हणजे काय असतं, दोन शब्द जोडून जर एक शब्द तयार होतोय त्याला काय म्हटलं जातं, संधी म्हटलं जातं. महा आणि ईश्वर हे जोडून महेश्वर तयार होतोय, हा संधी झाली. आणि संधी विग्रह म्हणजे काय, की जे शब्द एकत्र आहेत त्यांना काय करायचं, सेपरेट आउट करायचं, वेगळं करायचं, त्याला काय म्हटलं जातं, संधी विग्रह असं म्हटलं जातं. महा आणि ईश्वर दोन्ही मिळून महेश्वर बनवलं, आणि महेश्वर शब्दाचा विग्रह करायचा तर कसा होणार, महा आणि ईश्वर होणार. हा झाला संधी आणि संधी विग्रह. ओके. तर एक सोपी पद्धत लक्षात ठेवायची, ही खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. प्रत्येक स्टेप सांगितलेली आहे मी, कुठल्या संधीमध्ये काय चेंज होतो हे सगळं लक्षात घ्या. पहिली जी स्टेप आहे, शब्द वेगळा करून पाहायचा. महेश्वर शब्द आहे, ठीक आहे, काय होते, महा आणि ईश्वर होते. ठीक आहे. मग महा आणि ईश्वर होतोय. ओके. नेक्स्ट स्टेप बघा, शेवटचा आणि पहिलं अक्षर बघायचं, काय येतंय, इथं आ आहे आणि इथं काय आहे, ई आहे. आ आणि ई जर एकत्र येत असेल तर काय होत असते, गुणसंधी होत असते. ठीक आहे. हे संधी ओळखण्याची पद्धत आहे. शेवटी नेहमी काय करायचं, पहिला शब्द बघायचा, शेवटचा शब्द बघायचा. आता काही परीक्षेमध्ये विचारले गेलेले काही संधीचे प्रश्न आहेत, ते पण आपण बघून घेऊया डिटेलमध्ये. ओके. बघा आता, पहिला काय आहे, विद्यालय. विद्या आणि आलय, विद्या आ आ येते म्हणजे काय आहे, स्वर आहेत, म्हणजे स्वर संधी. हिमालय, हिमा आ येते, बरोबर आहे, आ आ येते म्हणजे काय आहे, स्वर संधी आहे. देव आलय, देव अ येते आणि आ येते म्हणजे काय होते, देवालय होते. ठीक आहे. महेश्वर, महा आणि ईश्वर काय होते, गुणसंधी होतीये. नर आणि इंद्र, अ आणि ई, नरेंद्र गुणसंधी होतीये, ई मधले बदल आहेत. देवेंद्र, देव आणि ई गुणसंधी आहे. ठीक आहे. गण आणि ईश, अ आणि ई, गणेश होतोय.
काय होणार आहे? गुणसंधी होणार आहे. महोत्सव, महा आणि उत्सव, आ आणि उ येतंय, ओ होतं. बरोबर आहे, आत्ताच सांगितलं होतं मी. ठीक आहे. महोत्सव गुणसंधी, सूर्य उदय गुणसंधी, सदैव वृद्धी संधी आहे ही. ठीक आहे. तथा आणि एव वृद्धी संधी येते. मत ऐक्य, मत्यैक. ठीक आहे. मोठं ए सांगितलं होतं मी, कशामध्ये येतं ते? वृद्धी संधीमध्ये येतं. ओके. इति आणि आदी, इत्यादी, य जोडतंय म्हणजे यनसंधी. ठीक आहे. प्रति आणि एक, प्रत्येक, यनसंधी. अति आणि उत्तम, अत्युत्तम. बरोबर आहे, यनसंधी. सु आणि आगत, सु आणि आगत, सु आणि आगत काय होतंय? स्वागत, यनसंधी. सतजन हे सांगितलं आत्ताच, व्यंजन संधी. उत आणि चार, उच्चार. छत, उत आणि छेद, उच्छेद, व्यंजन संधी. जगत आणि नाथ, जगन्नाथ, व्यंजन संधी. ठीक आहे. दिक आणि अंबर, दिगंबर, व्यंजन संधी येते. वाक आणि ईश, व्यंजन संधी. मनोकामना, मनः आणि कामना, मनः, विसर्ग. यशोदा, यशोदाचं कसं होतं? यशः आणि दा, यशोदा होतं, विसर्ग असा होत असतो यशोदाचा. तेजोमय, ओ येतंय म्हणजे तेजः, मय, तेजोमय. ठीक आहे. तपोवन, तपह आणि वन, विसर्ग येती. दुःख विसर्ग संधीमध्ये येतं. निस्वार्थ विसर्ग संधीमध्ये येतं. काही काही शब्द डायरेक्टली कळून जातात. ठीक आहे. विसर्ग आला असेल तर विसर्ग संधी, स्वर स्वर येत असेल तर स्वर संधी, त्यामधला प्रकार कळून जातो. ओके. हे वारंवार विचारले गेलेले प्रश्न आहेत, ते पाहिले आपण. आता हा पण चार्ट जो आहे हा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. यामध्ये संधीचे प्रकार ओळखण्याची, पटकन ओळखण्याची ट्रिक आहे. हा जो चार्ट आहे तो लक्षात ठेवायचा. स्वर स्वर जर एकत्र येतंय तर स्वर संधी होते. व्यंजन व्यंजन एकत्र येते तर व्यंजन संधी होतीये. विसर्ग जर दिसत असेल तर विसर्ग संधी. अ आणि आ अधिक ई आणि ई यांनी जर ए बनत असेल तर कुठली संधी असते? गुणसंधी असते. अ आणि आ, उ उ यांनी जर ओ बनत असेल तर कुठली संधी असते? गुणसंधी असते. ओके. अ आ सोबत ए येत असेल तर मोठा ए लावला जातो, वृद्धी संधीमध्ये येतं हे. ई ई पुढे जर स्वर येत असेल तर काय जोडावं लागतं? य जोडावं लागतं, यन संधीमध्ये येतं ते. आणि उ उ असेल तर काय जोडावं लागतं? व जोडावं लागतं, यन संधीमध्ये येतं हे. ओके. हे सगळी तुमची संधी आहे, यापेक्षा वेगळं तुम्हाला काहीही विचारलं जात नाही. त्यामुळे हा जो चार्ट आहे तो एकदम व्यवस्थित क्लिअर करून घ्या की कुठे कुठला बदल होतो आणि केव्हा बदल कुठल्या व्यंजनामध्ये, स्वरांमध्ये करायचा असतो. ठीक आहे. आता काही प्रश्न आहेत. ठीक आहे. सराव प्रश्न आहेत, ते पण आपण पाहून घेऊया. महोत्सव, संधी विग्रह महा आणि उत्सव, आ आणि उ येते तर काय बनतंय? ओ. कुठली संधी आहे? गुणसंधी आहे. सदैव, सदैव म्हणजे काय? सत येतं. बरोबर आहे. तर कुठली संधी असणार आहे? नाही, सदैव सत नाही येणार, सॉरी. सदा आणि एव येणार आहे. बरोबर आहे. आ आणि ए येईल. ठीक आहे. म्हणून हे काय होतंय? असं होतंय, सदैव असणार आहे. ठीक आहे. वृद्धी संधी आहे ही. सज्जन यामध्ये येतं सत आणि जन. बरोबर आहे. म्हणून ज तयार होतं. ही व्यंजन संधीचा प्रकार येतो. मनोकामना, मनः आणि कामना, मनः. बरोबर आहे. विसर्ग संधी. आपण बॅच मध्ये तर आपण हे प्रॅक्टिससाठी अजून काही क्वेश्चन सेट देऊया जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. इथे तर मी प्रॅक्टिस घेतेयच तुमची, पण अजून मी तुम्हाला प्रोव्हाइड करते. ओके. इत्यादी, इत्यादी यामध्ये कुठली संधी आहे बघा? कुठली असणार आहे इत्यादी मध्ये? इत्यादी, इति आणि आदी, ई आणि आ, य होते. बरोबर आहे. यन संधी आहे, य लागतं इथं. गणेश, गणेश मध्ये काय आहे? गण, ईश, अ आणि ई. बरोबर आहे. ईश म्हणजे काय असणार आहे? गुणसंधी असणार आहे. उच्चार, उत आणि चार, त च आहे, च होते. च च येते ना, म्हणजे त येत असतं तिथं. ठीक आहे. यशोदा, यशोदाचं काय येईल? यश आणि दा, विसर्ग संधी असणार आहे ही. ठीक आहे. शेवटी काय लक्षात ठेवायचंय? संधी म्हणजे काय असते? दोन शब्द जोडताना होणारा अक्षरामधील बदल. स्वर बदलला तर स्वर संधी, व्यंजन बदलला तर व्यंजन संधी, विसर्ग आला असेल, विसर्ग बदलला तर विसर्ग संधी.
हीच तुमची पूर्ण संधी आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपला संधीचा टॉपिक जो आहे तो संपलेला आहे. कोणाला काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी तुमचा डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. आणि आणखी एक बातमी की आपली बॅच चालू झालेली आहे. जनरल बॅच, टेक्निकल बॅच दोन्ही आहे. यामध्ये आपण सगळं जनरल बॅच मध्ये सगळं नॉन टेक्निकलचा पोर्शन कव्हर करून घेतोय. तुम्हाला जर बॅच बद्दल काही माहिती हवी असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, 9096468628. ओके. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅच बद्दल माहिती मिळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचंय, व्हिडिओला लाईक करायचे, कमेंट करायचे आणि शेअर करायचे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ओके. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.